श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. हा प्रश्न तुमच्या मनाला स्पर्श करेल. जर आज तुमच्याकडे पैसा नसेल, नोकरी नसेल, व्यवसाय बंद पडला असेल, घरात रोज भांडणं होत असतील, तुमच्या डोळ्यात अश्रू असतील आणि मनात फक्त एकच प्रश्न असेल, स्वामी, आता माझं काय होणार? तर तुम्ही काय कराल? मित्रांनो, जीवनात अशी वेळ प्रत्येकावर येते. कोणाचं संकट पैशाचं असतं, कोणाचं आरोग्याचं, कोणाचं नात्यांचं, कोणाचं अपमानाचं आणि कोणाचं एकटेपणाचं. कधी कधी माणूस इतका खचतो की त्याला वाटतं, आता माझ्यासाठी कोणताच मार्ग उरलेला नाही. पण याच क्षणी स्वामी समर्थ आपल्या भक्ताला एक वाक्य सांगतात, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त शब्द नाहीत, हे लाखो भक्तांच्या जीवनाचा आधार आहे. आजही असंख्य भक्त सांगतात की जेव्हा सगळे मार्ग बंद झाले होते, तेव्हा स्वामी समर्थांनीच त्यांना नवीन मार्ग दाखवला. मित्रांनो, लक्षात ठेवा, परमेश्वर कधीही भक्ताला संकटात एकटं सोडत नाही. पण तो प्रत्येक संकटातून काहीतरी शिकवतो. कारण संकट माणसाला तोडण्यासाठी येत नाही, संकट माणसाला घडवण्यासाठी येतं. आज मी तुम्हाला एका अशा भक्ताची कथा सांगणार आहे, जी कथा ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यातील संकटाकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागाल. ही कथा आहे अनिरुद्ध नावाच्या एका सामान्य माणसाची. तो श्रीमंत नव्हता, गरीबही नव्हता. त्याच्याकडे छोटंसं घर होतं. आईवडील होते, पत्नी होती, 2 लहान मुलं होती आणि मोठी स्वप्न होती. तो रोज प्रामाणिकपणे काम करायचा. कधी कोणाचं वाईट केलं नाही, कधी कोणाला फसवलं नाही, कधी कोणाचा हक्क हिरावून घेतला नाही. पण जीवनाने अचानक अशी कलाटणी घेतली की त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. एका सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर गेला. पण संध्याकाळी घरी परतताना त्याच्या हातात नोकरी नव्हती. कंपनी बंद झाली होती. एका क्षणात त्याच्या संसाराचा आधारच निघून गेला. घरी आल्यावर पत्नीने विचारलं, आज इतके शांत का आहात? अनिरुद्ध काहीच बोलला नाही. फक्त हातातील बॅग खाली ठेवली आणि पहिल्यांदाच एका लहान मुलासारखा रडू लागला. त्या रात्री त्याला झोप आली नाही. तो छताकडे पाहत पडून राहिला आणि मनात एकच प्रश्न होता, स्वामी, मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच आयुष्यात इतकं मोठं संकट का? याच प्रश्नाचं उत्तर स्वामी समर्थ त्याला अशा प्रकारे देणार होते, ज्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून जाणार होतं. जीवनात काही संकट अशी असतात, जी एकटी येत नाहीत, ती एकामागून एक येतात. जणू काही माणसाचा धीरच तपासण्यासाठी आली आहेत. अनिरुद्धच्या आयुष्यातही तसंच घडलं. नोकरी गेल्यानंतर त्याने अनेक ठिकाणी अर्ज केले. रोज सकाळी घराबाहेर पडायचा. हातात फाईल, मनात आशा आणि ओठांवर एकच नाम, श्री स्वामी समर्थ. पण प्रत्येक ठिकाणी त्याला एकच उत्तर मिळायचं, आम्ही तुम्हाला नंतर कळवू. काही दिवस गेले, मग काही आठवडे गेले, पण कोणाचाही फोन आला नाही. हळूहळू घरातील बचत संपायला लागली. बँकेचे हप्ते थकले, वीज बिल बाकी राहिलं, मुलांच्या शाळेची फी भरायची होती. घरात काळजीचं वातावरण निर्माण झालं. एक दिवस त्याचा लहान मुलगा त्याच्याकडे आला. तो निरागसपणे म्हणाला, बाबा, शाळेत सहलीला जायचं आहे. शिक्षकांनी उद्या पैसे आणायला सांगितले आहेत. हे ऐकताच अनिरुद्धच्या डोळ्यात पाणी आलं. त्याच्या खिशात फक्त 100 रुपये होते आणि सहलीसाठी 1000 रुपये लागणार होते. तो मुलाकडे पाहत राहिला, पण त्याच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. त्या रात्री त्याने शांतपणे स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावला, हात जोडले आणि म्हणाला,
स्वामी, मी पैशासाठी रडत नाही, पण माझ्या मुलाच्या डोळ्यात निराशा पाहवत नाही. आता मार्ग फक्त तुम्हीच दाखवू शकता. मित्रांनो, जेव्हा प्रार्थना मनापासून केली जाते तेव्हा तिचा आवाज शब्दात नसतो, तो थेट परमेश्वरापर्यंत पोहोचतो. दुसऱ्या दिवशी अनिरुद्ध एका कंपनीत मुलाखतीसाठी गेला. तिथे शेकडो उमेदवार उभे होते. त्याला वाटलं, इतक्या लोकांमध्ये माझी निवड कशी होणार. क्षणभर त्याच्या मनात नकारात्मक विचार आले. पण लगेच त्याला स्वामी समर्थांचे शब्द आठवले, कर्तव्य करत राहा, फळाची चिंता करू नको. त्याने डोळे मिटले, मनात 3 वेळा नाम घेतलं, श्री स्वामी समर्थ, आणि मुलाखतीच्या खोलीत प्रवेश केला. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थ चमत्कार करण्यापूर्वी भक्ताची श्रद्धा मजबूत करतात. कारण श्रद्धेशिवाय मिळालेले यश टिकत नाही. अनिरुद्धची मुलाखत चांगली झाली. तो आनंदाने घरी परतला. पण पुन्हा 4 दिवस गेले. कोणताही फोन आला नाही. त्याची पत्नी म्हणाली, काळजी करू नका, स्वामी समर्थ काहीतरी चांगलंच करतील. अनिरुद्ध हसला आणि म्हणाला, मला आता निकालाची चिंता नाही, कारण मी माझं काम केलं आहे. बाकी सर्व स्वामींच्या हाती आहे. मित्रांनो, हा क्षण प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात येतो, जेव्हा प्रार्थना आणि संयम यांची खरी परीक्षा सुरू होते. आणि याच परीक्षेनंतर स्वामी समर्थ आपल्या भक्तासाठी असा मार्ग उघडतात, ज्याची त्याने कधी कल्पनाही केलेली नसते. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, संकटाच्या काळात 2 गोष्टी तुमची परीक्षा घेतात. पहिली, तुमचा संयम, आणि दुसरी, तुमची श्रद्धा. अनिरुद्धच्या आयुष्यात आता दोन्ही परीक्षांचा काळ सुरू झाला होता. मुलाखत होऊन 5 दिवस झाले होते. 6वा दिवस उजाडला. 7वा दिवसही गेला. पण कुठूनही फोन आला नाही. एक दिवस सकाळी अनिरुद्ध गावातील नदीकाठी शांत बसला होता. त्याच्या मनात अनेक विचार चालू होते. तो स्वतःशीच म्हणाला, स्वामी, मी रोज तुमचं नाम घेतो. मी कोणाचं वाईट करत नाही. मी मेहनत करतो. मग माझ्या आयुष्यात एवढ्या परीक्षा का? इतक्यात त्याच्या बाजूला एक वृद्ध गृहस्थ येऊन बसले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. डोळ्यात अपार शांतता होती. त्यांनी हसत विचारलं, बाळा, तू इतका चिंतेत का आहेस? अनिरुद्धने आपल्या आयुष्यातील सर्व दुःख त्यांना सांगितलं. नोकरी, कर्ज, मुलांची जबाबदारी, भविष्यातील भीती, सगळं काही. वृद्ध शांतपणे ऐकत राहिले. मग त्यांनी नदीच्या पाण्याकडे बोट दाखवलं आणि म्हणाले, हे पाणी पाहतोयस? अनिरुद्ध म्हणाला, हो. वृद्ध म्हणाले, या नदीला किती मोठे दगड भेटतात, तरी ती थांबत नाही. ती मार्ग बदलते, पण प्रवाह कधी थांबवत नाही. माणसानेही तसंच जगायला शिकलं पाहिजे. अनिरुद्ध काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिला. वृद्ध पुढे म्हणाले, संकट तुझा मार्ग अडवू शकतं, पण तुझं ध्येय नाही. जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत आशा आहे. ही वाक्यं ऐकताच अनिरुद्धच्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. त्याने विचारलं, पण माझी प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचते का? वृद्ध मंद स्मित करत म्हणाले, भक्ताच्या डोळ्यातून पडणारा प्रत्येक अश्रू स्वामी समर्थांपर्यंत पोहोचतो. पण ते अश्रू पुसण्याआधी ते त्या भक्ताला मजबूत बनवतात. मित्रांनो, हे शब्द प्रत्येक भक्ताने आयुष्यभर लक्षात ठेवावेत. कारण आपण अनेकदा म्हणतो, स्वामी माझं ऐकत नाहीत. पण खरं काय असतं? स्वामी शांतपणे आपल्या आयुष्याची नवी वाट तयार करत असतात. त्या दिवशी अनिरुद्ध घरी परतला. त्याच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी एक हलकंसं हसू होतं. पत्नीने विचारलं, आज काही चांगली बातमी आहे का? तो म्हणाला, बातमी नाही, पण विश्वास मिळाला आहे. पत्नी म्हणाली, विश्वास? अनिरुद्ध उत्तरला, हो. आता मला खात्री आहे.
स्वामी समर्थ उशीर करतील, पण अन्याय कधीच करणार नाहीत. मित्रांनो, त्या रात्री अनिरुद्धने एक निर्णय घेतला. आजपासून मी संकट मोजणार नाही. मी स्वामी समर्थांच्या कृपा मोजणार. त्या दिवसापासून त्याने रोज 3 गोष्टी सुरू केल्या. सकाळी उठल्यावर 108 वेळा श्री स्वामी समर्थ नामस्मरण. दुसरी, दररोज एका गरजू व्यक्तीशी प्रेमाने बोलायचं. आणि तिसरी, कोणतीही परिस्थिती आली तरी तक्रार करायची नाही. कारण त्याला समजलं होतं, तक्रार करणारा माणूस दुःखी राहतो, पण कृतज्ञ राहणारा माणूस संकटातही आनंदी राहतो. मित्रांनो, जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. संकट कधीच माणसाची ओळख ठरवत नाही. संकटात माणूस कसा उभा राहतो हे त्याचं खरं व्यक्तिमत्व ठरवतं. अनिरुद्ध आता पूर्वीसारखा राहिला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर चिंता कमी झाली होती, श्रद्धा वाढली होती. तो रोज स्वामी समर्थांचं नाम घेत होता. पण जीवनाची परीक्षा अजून संपलेली नव्हती. एका दिवशी त्याच्या पत्नीची अचानक तब्येत बिघडली. डॉक्टरांनी काही तपासण्या करण्यास सांगितलं. तपासण्यांचा खर्च ऐकून अनिरुद्धच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या खिशात एवढे पैसे नव्हते. तो हॉस्पिटलच्या बाहेर एका बाकावर बसला. डोळ्यात अश्रू होते. तो मनात म्हणाला, स्वामी, आता माझी परीक्षा आणखी किती घेणार? माझी ताकद संपत चालली आहे. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. त्याने मागे वळून पाहिलं. एक साधा वृद्ध माणूस उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. तो म्हणाला, बाळा, का एवढा घाबरलास? अनिरुद्ध म्हणाला, माझ्याकडे पैसाही नाही आणि पत्नीच्या उपचारासाठी पैसे हवेत. वृद्ध हसले आणि म्हणाले, तू पैशांची चिंता करतो आहेस, पण परमेश्वर तुझ्या धैर्याकडे पाहतो आहे. मित्रांनो, हे वाक्य प्रत्येक भक्ताच्या मनात कोरलं गेलं पाहिजे. देव तुमच्या अडचणी मोजत नाही, तो तुमची श्रद्धा पाहतो. वृद्ध पुढे म्हणाले, तुला आठवतं का, जेव्हा तू लहान होतास तुझ्या वडिलांनी तुला चालायला शिकवलं होतं? अनिरुद्ध म्हणाला, हो. वृद्ध म्हणाले, तेव्हा तू किती वेळा पडलास? खूप वेळा. मग तुझे वडील प्रत्येक वेळी तुला उचलून घरी घेऊन गेले का? नाही. ते मला पुन्हा उभं करायचे. वृद्ध हसले आणि म्हणाले, स्वामी समर्थही तसंच करतात. ते तुला संकटातून पळून जायला शिकवत नाहीत, तर संकटावर मात करायला शिकवतात. अनिरुद्धच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण यावेळी त्या अश्रूंमध्ये भीती नव्हती, विश्वास होता. तो वृद्धांना नमस्कार करायला खाली वाकला. पण डोकं वर केलं तेव्हा ते तिथे नव्हते. अनिरुद्ध आजूबाजूला पाहू लागला. कोणीच दिसत नव्हतं. तो मनातच म्हणाला, स्वामी, तुम्ही पुन्हा आलात आणि मला पुन्हा उभं राहायला शिकवलंत. त्याच संध्याकाळी एक अनपेक्षित फोन आला. काही महिन्यांपूर्वी त्याने केलेल्या एका छोट्या कामाचे पैसे, जे मिळण्याची त्याने आशाच सोडली होती, ते पूर्ण पैसे त्याच्या खात्यात जमा झाले होते. तेवढेच पैसे पत्नीच्या उपचारासाठी पुरेसे होते. अनिरुद्धने लगेच डोळे मिटले, हात जोडले आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला, स्वामी, तुम्ही योग्य वेळ येईपर्यंत मला थांबायला शिकवलंत आणि योग्य वेळी माझा हातही धरलात. मित्रांनो, लक्षात ठेवा, परमेश्वर कधीच उशीर करत नाही. तो योग्य वेळेची वाट पाहत असतो. आपल्याला उशीर वाटतो कारण आपण फक्त आज पाहतो, पण स्वामी समर्थ आपल्या उद्याचाही विचार करत असतात. मित्रांनो, जीवनात एक सत्य नेहमी लक्षात ठेवा. संकटाच्या काळात देवाला हाक मारणं सोपं असतं, पण सुखाच्या काळात देवाला विसरून देणं हीच खरी भक्ती असते. पत्नीच्या उपचारानंतर काही दिवसांनी अनिरुद्धच्या मोबाईलवर पुन्हा एक फोन आला. तो एका मोठ्या कंपनीतून होता, ज्या मुलाखतीची तो आशा सोडून बसला होता. त्याच कंपनीने त्याला पुन्हा बोलावलं होतं. यावेळी त्याची अंतिम मुलाखत होती. अनिरुद्धने डोळे मिटले.
हात जोडले आणि शांतपणे म्हणाला, स्वामी, मला यश मिळालं तर अहंकार देऊ नका आणि अपयश आलं तर धैर्य हिरावून घेऊ नका. मित्रांनो, ही प्रार्थना ऐकायला खूप साधी वाटते, पण ज्याच्या मनात असा विचार असतो त्याला स्वामी समर्थ कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. दुसऱ्या दिवशी अनिरुद्ध मुलाखतीसाठी गेला. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, कारण तो आता नोकरीसाठी नाही, तर आपल्या कर्तव्याकरिता गेला होता. मुलाखत जवळजवळ 1 तास चालली. शेवटी अधिकारी हसून म्हणाले, तुमच्याकडे अनुभव आहे, पण त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आहे. 3 दिवसांनी अनिरुद्धला नियुक्तीपत्र मिळालं. पगार त्याच्या जुन्या नोकरीपेक्षा जास्त होता. तो पत्र हातात घेऊन थेट घरी गेला नाही. तो सरळ मंदिरात गेला. स्वामी समर्थांच्या चरणी डोकं ठेवलं आणि रडू लागला. तो म्हणाला, स्वामी, मी नोकरी मागितली होती, पण तुम्ही मला त्याहून मोठी भेट दिलीत. तुम्ही मला श्रद्धा दिलीत, संयम दिलात आणि संकटात हसण्याची ताकद दिलीत. मित्रांनो, लक्षात ठेवा, देव तुम्हाला नेहमी तेच देत नाही जे तुम्ही मागता. तो तुम्हाला ते देतो जे तुमच्यासाठी योग्य असतं. त्या दिवसानंतर अनिरुद्धच्या आयुष्यात पैसा आला, घरात आनंद आला, पण एक गोष्ट कधीच बदलली नाही. रोज सकाळी तो 5 मिनिटं स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचा. रोज आईवडिलांच्या पाया पडायचा. महिन्यातून एकदा गरजूंना अन्नदान करायचा आणि प्रत्येक यशानंतर तो एकच वाक्य म्हणायचा, हे माझं नाही, ही स्वामी समर्थांची कृपा आहे. एक दिवस त्याचा मित्र त्याला म्हणाला, तुझं नशीब खूप चांगलं आहे. अनिरुद्ध हसला आणि उत्तर दिलं, हे नशीब नाही, ही श्रद्धा, सबुरी आणि स्वामी समर्थांवरील विश्वासाचं फळ आहे. मित्रांनो, यश मिळाल्यावर अनेक लोक बदलतात, पण खरा भक्त यशानंतरही नम्र राहतो, कारण त्याला माहीत असतं, ज्याने संकटातून बाहेर काढलं तोच सुखातही सोबत आहे. स्वामी समर्थ सांगतात, जो सुखात मला विसरत नाही त्याला दुःखाची भीती राहत नाही. म्हणूनच संकट असो किंवा सुख, नामस्मरण कधीही सोडू नका, भक्ती कधीही सोडू नका आणि स्वामी समर्थांवरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. आजचे हे प्रवचन संपण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगू इच्छितो. एका गावात एक वृद्ध भक्त राहत होता. त्याचं वय जवळजवळ 80 वर्षांचं होतं. त्याच्या आयुष्यात खूप संकट आली. कधी दारिद्र्य, कधी आजार, कधी अपमान, कधी आपल्या माणसांनी दिलेला विश्वासघात. तरीही त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असायचं. एक दिवस एका तरुणाने त्याला विचारलं, आजोबा, तुमच्या आयुष्यात इतकी दुःख आली, तरी तुम्ही कधी तक्रार का केली नाही? वृद्ध हसले आणि म्हणाले, कारण माझ्या आयुष्यात संकट मोठी नव्हती, माझे स्वामी समर्थ त्याहून मोठे होते. हे शब्द ऐकून तो तरुण काही क्षण शांत झाला. मित्रांनो, आज आपणही स्वतःला एक प्रश्न विचारूया. आपण संकटाला मोठं मानतो की स्वामी समर्थांना? आपण भीतीवर विश्वास ठेवतो की परमेश्वराच्या कृपेवर? लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही संकटापेक्षा स्वामी समर्थांना मोठं मानाल, त्या दिवशी तुमच्या मनातील अर्ध दुःख संपेल. स्वामी समर्थ कधी म्हणाले नाहीत की माझ्या भक्तांच्या आयुष्यात संकट येणार नाही, पण त्यांनी एक वचन दिलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन फक्त बोलण्यासाठी नाही, ते जगण्यासाठी आहे. जेव्हा रात्री झोप येत नसेल, हे वचन आठवा. जेव्हा नोकरी मिळत नसेल, हे वचन आठवा. जेव्हा घरात अडचणी असतील, हे वचन आठवा. जेव्हा कोणीही साथ देत नसेल, तेव्हा डोळे मिटा आणि मनापासून म्हणा, स्वामी, मला मार्ग दिसत नाही, पण तुम्हाला दिसतो. माझी बुद्धी कमी पडते,
पण तुमची कृपा कधीच कमी पडत नाही. मित्रांनो, आजच एक संकल्प करा. संकट आलं तर घाबरणार नाही. अपयश आलं तर हार मानणार नाही. यश आलं तर अहंकार करणार नाही. आणि कोणतीही परिस्थिती आली तरी रोज श्रद्धेने म्हणेन, श्री स्वामी समर्थ. लक्षात ठेवा, जीवन बदलण्यासाठी मोठ्या चमत्काराची गरज नसते. एका क्षणाची श्रद्धा, एका मनापासून केलेली प्रार्थना आणि स्वामी समर्थांवरील अढळ विश्वास इतकंच पुरेसं असतं. जर आजचं हे प्रवचन तुमच्या मनाला स्पर्श करून गेलं असेल तर हा संदेश तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांनाही नक्की पोहोचवा. कारण कदाचित तुम्ही शेअर केलेला हा एक व्हिडिओ एखाद्या निराश व्यक्तीला नव्याने जगण्याची प्रेरणा देईल. आयुष्यात संकट आलं की आपण लगेच विचारतो, हे माझ्याच बाबतीत का घडलं? पण आपण कधी स्वतःला हा प्रश्न विचारतो का, या संकटातून स्वामी मला काय शिकवू इच्छितात? कारण प्रत्येक संकट एक संदेश घेऊन येतं. जो तो संदेश समजून घेतो तो आयुष्यात पुढे जातो, आणि जो फक्त तक्रार करत राहतो तो त्याच ठिकाणी अडकून राहतो. पहिला संदेश, स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याचा स्वतःवर विश्वास संपतो त्याचा देवावरचाही विश्वास हळूहळू कमी होतो. एका गावात एक शिल्पकार होता. तो मोठमोठे दगड फोडून सुंदर मूर्ती बनवायचा. एक दिवस त्याच्या शिष्याने विचारलं, गुरुजी, या मोठ्या दगडामध्ये तुम्हाला सुंदर मूर्ती कशी दिसते? शिल्पकार हसला. तो म्हणाला, मूर्ती आधीपासूनच या दगडात असते. मी फक्त नको असलेला भाग काढून टाकतो. मित्रांनो, स्वामी समर्थ आपल्या आयुष्यातही असंच करतात. संकटाच्या हातोड्याने ते आपला अहंकार तोडतात, भीती दूर करतात, लोभ दूर करतात आणि आपल्यातील खरा माणूस घडवतात. म्हणून संकटाला शिक्षा समजू नका, ती स्वामी समर्थांची घडण समजा. दुसरा संदेश, संयम हा सर्वात मोठा तप आहे. आजच्या काळात प्रत्येकाला सर्व काही लगेच हवं असतं. लगेच पैसा, लगेच यश, लगेच प्रसिद्धी. पण स्वामी समर्थ सांगतात, जे लगेच मिळतं त्याची किंमत कमी असते, आणि जे संयमाने मिळतं त्याचं मोल आयुष्यभर राहतं. झाड लावल्याबरोबर फळ मिळत नाही. 9 महिने पूर्ण झाल्याशिवाय बाळ जन्माला येत नाही. तसंच परिश्रम आणि श्रद्धा यांचं फळही योग्य वेळ आल्यावरच मिळतं. म्हणून घाई करू नका. विश्वास ठेवा. कर्म करत राहा. स्वामी समर्थ योग्य वेळ आल्यावर तुमच्यासाठीही योग्य दार उघडतील. जीवनात असा एक क्षण प्रत्येकाच्या वाट्याला येतो, जेव्हा माणूस पूर्णपणे थकतो. शरीर थकतं, मन थकतं, विचार थकतात, आणि शेवटी आशाही थायला लागते. अशा वेळी अनेक लोक म्हणतात, आता काहीच होणार नाही. पण स्वामी समर्थ म्हणतात, ज्यावेळी तुला वाटतं सगळं संपलं आहे त्याच वेळी माझं काम सुरू झालेलं असतं. मित्रांनो, एक छोटीशी कथा ऐका. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याच्याकडे एक छोटंसं शेत होतं. एक वर्ष असा दुष्काळ पडला की शेतातील एकही पीक उगवलं नाही. लोकांनी त्याची थट्टा सुरू केली. कोणी म्हणालं, आता शेती सोड. कोणी म्हणालं, तुझं नशीबच खराब आहे. पण तो शेतकरी रोज सकाळी शेतात जायचा. कोरड्या जमिनीवर उभा राहून हात जोडून म्हणायचा, स्वामी, आज पाऊस नाही, पण माझा विश्वास अजून जिवंत आहे. गावातील लोक त्याच्यावर हसायचे. एक दिवस अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. ज्या शेतात सर्वात जास्त मेहनत घेतली होती त्याच शेतात सर्वात सुंदर पीक आलं. लोक आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारलं, तू एवढा खात्रीने मेहनत का करत होतास? शेतकरी हसून म्हणाला, मला पावसावर विश्वास नव्हता, मला स्वामी समर्थांवर विश्वास होता. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते. ज्याचा विश्वास परिस्थितीवर असतो तो परिस्थितीसोबत बदलतो, पण ज्याचा विश्वास परमेश्वरावर असतो
तो कोणत्याही परिस्थितीत खंबीर राहतो. आज जर तुमच्या आयुष्यात दुष्काळ असेल तर निराश होऊ नका. कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर पावसाची चाहूल लागली असेल. स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक अश्रू वाया जात नाही. प्रत्येक प्रार्थना ऐकली जाते आणि प्रत्येक संकटानंतर एक नवीन पहाट उगवते. मित्रांनो, आजपासून एक सवय लावा. सकाळी उठल्यावर आरशात स्वतःकडे पहा आणि स्वतःला सांगा, मी एकटा नाही. स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत. हे एक वाक्य तुमच्या मनात अशी ताकद निर्माण करेल जी कोणतंही संकट तोडू शकणार नाही. लक्षात ठेवा, संकटाचं वजन मोठं नसतं. ते उचलणारं मन कमकुवत झालं तरच संकट जड वाटतं. आणि स्वामी समर्थ सर्वात आधी मन मजबूत करतात. म्हणून रडू नका, खचू नका, स्वतःला दोष देऊ नका. फक्त श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ. कारण स्वामी समर्थांच्या कृपेने बंद झालेले मार्गही पुन्हा उघडू शकतात. मित्रांनो, संकट आलं की माणूस बाहेरून नाही तर आतून तुटायला लागतो. आणि जेव्हा मन तुटतं तेव्हा माणूस अशा चुका करतो ज्याचा त्याला आयुष्यभर पश्चाताप होतो. आज स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताला 5 गोष्टी सांगतात. जर या 5 चुका टाळल्या तर कितीही मोठं संकट असलं तरी तुम्ही त्यातून नक्की बाहेर पडाल. पहिली चूक, स्वतःला एकटं समजणं. अनेक लोक म्हणतात, माझं दुःख कोणालाच समजत नाही. पण स्वामी समर्थ म्हणतात, जगाने साथ सोडली तरी मी तुझ्यासोबत असतो. तुम्ही एकटे नाही. तुमच्यासोबत तुमचं कर्म आहे. तुमच्यासोबत तुमची श्रद्धा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्यासोबत स्वामी समर्थ आहेत. म्हणून एकटेपणाला घाबरू नका. तोच काळ तुम्हाला परमेश्वराच्या अधिक जवळ घेऊन जातो. दुसरी चूक, स्वतःची दुसऱ्यांशी तुलना करणं. आपण म्हणतो, त्याच्याकडे मोठं घर आहे, त्याच्याकडे पैसा आहे, त्याचं आयुष्य किती सुखी आहे. पण आपल्याला त्याच्या आयुष्यातील संघर्ष दिसत नाही. स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्याच्या सुखाकडे पाहू नको, स्वतःच्या कर्माकडे पहा. कारण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. तुमची वेळही येणार आहे. फक्त विश्वास सोडू नका. तिसरी चूक, घाईघाईत निर्णय घेणं. संकटाच्या काळात, रागाच्या भरात किंवा निराशेत घेतलेला निर्णय बहुतेक वेळा चुकीचाच ठरतो. म्हणून जेव्हा मन अस्वस्थ असेल तेव्हा कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. प्रथम मन शांत करा, नामस्मरण करा आणि मग विचार करा. कारण शांत मनातच योग्य उत्तर मिळतं. चौथी चूक, देवावर राग करणं. अनेक जण म्हणतात, मी एवढी पूजा केली तरी माझ्यावरच संकट का? मित्रांनो, भक्ती ही व्यवहार नाही. आपण पूजा करतो म्हणून देवाने आपल्या मनासारखंच करावं असं कधीच नसतं. स्वामी समर्थ नेहमी आपल्या हिताचाच विचार करतात. आज जे वाईट वाटत आहे, कदाचित उद्या तेच तुमच्यासाठी सर्वात मोठं वरदान ठरेल. पाचवी आणि सर्वात मोठी चूक, हार मानणं. मित्रांनो, लक्षात ठेवा, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आशा आहे. एका अपयशामुळे, एकाच संकटामुळे, एकाच दुःखामुळे संपूर्ण आयुष्य संपत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, अंधार कितीही गर्द असला तरी सूर्योदय थांबत नाही. म्हणून आज, या क्षणी स्वतःला एक वचन द्या, मी रडेन पण हार मानणार नाही. मी थकेन पण थांबणार नाही. मी संकटांना घाबरणार नाही, कारण माझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ आहेत. मित्रांनो, याच विश्वासाने असंख्य भक्तांच्या आयुष्यात चमत्कार घडले आहेत आणि तुमच्या आयुष्यातही घडू शकतात. फक्त श्रद्धा जिवंत ठेवा. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी कथा सांगणार आहे जी प्रत्येक भक्ताच्या हृदयाला स्पर्श करेल. ही कथा आहे
गणू नावाच्या एका गरीब भक्ताची. गणू खूप गरीब होता. त्याच्याकडे मोठं घर नव्हतं, शेती नव्हती, संपत्ती नव्हती. पण त्याच्याकडे एक अमूल्य संपत्ती होती, स्वामी समर्थांवरील अढळ श्रद्धा. तो रोज पहाटे उठायचा, स्नान करून स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावायचा आणि प्रेमाने म्हणायचा, श्री स्वामी समर्थ. एक दिवस त्याच्या घरात खाण्यासाठी धान्याचा एक दाणाही उरला नव्हता. पत्नीच्या डोळ्यात अश्रू होते. मुलं भुकेने रडत होती. पत्नी म्हणाली, आज मुलांना काय खाऊ घालायचं? गणू काही बोलला नाही. त्याने शांतपणे स्वामी समर्थांच्या फोटोसमोर हात जोडले आणि म्हणाला, स्वामी, आज माझ्या घरात अन्न नाही, पण माझ्या मनात तुमच्यावरील विश्वास आहे. तुम्ही माझी परीक्षा घ्या, पण माझी श्रद्धा कधी कमी होऊ देऊ नका. हे बोलून तो काम शोधण्यासाठी बाहेर पडला. संपूर्ण दिवस फिरला, पण कोणाकडेही काम नव्हतं. संध्याकाळ झाली. रिकाम्या हाताने तो घरी निघाला. रस्त्यात त्याला एक वृद्ध साधू भेटले. त्यांनी विचारलं, बाळा, एवढा दुःखी का दिसतो आहेस? गणूने सर्व परिस्थिती सांगितली. साधूंनी शांतपणे ऐकलं आणि आपल्या पिशवीतून 2 भाकऱ्या काढल्या. त्या गणूच्या हातात देत म्हणाले, हे घे, आधी तुझ्या मुलांना खाऊ घाल. गणूच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, महाराज, तुमच्याकडेही फार काही नाही, तरी मला का देता? साधू हसले आणि म्हणाले, जे स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला अन्न देतात, त्यांच्या घरी स्वामी समर्थ कधीच अन्नाची कमी पडू देत नाहीत. गणूने त्या भाकऱ्या घेतल्या. तो नमस्कार करायला खाली वाकला, पण डोकं वर केलं तोपर्यंत ते साधू तिथे नव्हते. तो चकित झाला. घरी आला. भाकऱ्या मुलांना दिल्या. त्या रात्री अचानक दारावर टकटक झाली. दार उघडलं तर गावातील एक व्यापारी उभा होता. तो म्हणाला, गणू, उद्यापासून माझ्या गोदामात काम करशील का? मला प्रामाणिक माणूस हवा आहे. तुझं नाव सगळ्यांनी सांगितलं. गणूच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने मनातच स्वामी समर्थांना नमस्कार केला. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थ भक्ताला कधीही उपाशी ठेवत नाहीत. कधी ते माणसाच्या रूपाने येतात, कधी संधीच्या रूपाने, कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपाने, पण त्यांची कृपा योग्य वेळी नक्कीच पोहोचते. म्हणून संकट कितीही मोठं असो, विश्वास कधीही सोडू नका. कारण श्रद्धेचा दिवा जिथे पेटलेला असतो, तिथे स्वामी समर्थांची कृपा नक्कीच पोहोचते. श्री